पुण्याजवळचं भिगवण जसं ग्रेटर फ्लेमिंगोसाठी किंवा वेटलँडमधील इतर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच तेथील ग्रासलँड हे हैनासाठी किंवा तरस आणि इतर पक्ष्यांसाठी ओळखलं जातं. आणि आपल्याला जर हैना बघायचा असेल तर आपण तिथे भेट दिली तर आपल्याला हैना दिसू शकतो. हैना किंवा तरस हा जो प्राणी आहे, हा सस्तन प्राणी आहे. कुत्र्यासारखाच दिसतो, पण ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जे पुढचे पाय असतात ते लांब आणि मजबूत असतात आणि मागचे पाय जे असतात ते खुरट असतात आणि त्याच्यामुळं तो सरपटल्यासारखा चालत असतो आणि त्याच्यामुळं हालचालीवर त्याच्या थोड्या मर्यादा येतात. त्यामुळं तो मांसाहारी प्राणी असला तरी स्वतः म्हणून कुठल्याही मोठ्या प्राण्याची शिकार त्याला करता येणं शक्य नसतं. त्यामुळे वाघ किंवा सिंह जेव्हा प्राणी मारून त्याचं मांस खातात, तर उरलेली हाडं आणि शिल्लक राहिलेलं मांस खाऊन हा त्याच्यावर गुजराण करत असतो. आणि अशा प्रकारे तो परिसराची सफाई सुद्धा करत असतो. त्यामुळं त्याला सफाई प्राणी म्हणून सुद्धा संबोधण्यात येतं. याचं आयुर्मान सुमारे 16 वर्षाचं असतं आणि ह्यांची जी मादी असते तीच पिलांचा सांभाळ करते. हा हा जो प्राणी आहे तो विशेषतः गवताळ भागात गुहा करून राहत असतो आणि हा निशाचर प्राणी आहे. रात्रीच्या वेळी तो बाहेर पडतो आणि आपलं खाद्य शोधतो आणि पिलांना सुद्धा खाद्य घेऊन येतो. अ, हा ह्याचा जो आवाज आहे तो कधी-कधी असं आपल्याला माणसाच्या रडण्याप्रमाणे सुद्धा आवाज काढतो, तर कधी-कधी मोठ्याने हसल्यासारखा, माणूस हसल्यासारखा सुद्धा तो आवाज काढत असतो. अशा प्रकारे हा वैशिष्ट्यपूर्ण असा तरस किंवा हैना आपल्याला भिगवणच्या ग्रासलँडमध्ये बघायला मिळतो. आपण जर कधी भिगवणला भेट दिली, तर निश्चितच ग्रासलँडची सफारी करा. आपल्याला हैनासमवेत लांडगा, कोल्हा किंवा चिंकारा नावाचे एक विशिष्ट प्रकारचं हरण आणि इतर अनेक पक्षी सुद्धा पाहायला मिळतील. तेव्हा वेटलँड बरोबर ग्रासलँडची सुद्धा सफारी नियोजित करणं आवश्यक आहे. थँक यू.